वाव, हे बघा गाईच कशी दिसतीये मचाली मचाली गाईच एकटं या कधी कधी गाईच. हे भरलेले शूज घेऊन मी चाललोय. वॉक मगाशी जे निघाला होता, पण हे मला भारी वाटते असं घाण झालेले शूज असं घेऊन चाललोय मी. हे गाईज, वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर. खूप दिवसांनी व्लॉग बनवतोय आणि आज आपण मागं बघू शकता. एक मिनट तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा मी थोडा काळा दिसतोय पण व्ह्यू बघू शकता. सनसेट वाईब. आत्ता जे रील व्हायरल होत आहेत पानगंगा लेक वगैरे, मी माझ्या लोकेशनचं नाव नाही सांगणार, पण जे काही लोकेशनवर मी आलो आहे अप्रतिम. नाही तर कुठली गर्दी आहे बघू शकता तुम्ही, कुठंच नाही, कोणच नाही आहे. नाही तर कुठली गर्दी आहे ना काय ना काय. कुठं कोण दिसतंय? कुठं कोण दिसतंय? थांबा एक मिनटं, काय अँगल सेट करून. हां, तर असंच निसर्गाच्या सानिध्यात विकेंड कॉर्पोरेट लाईफमधून ब्रेक घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात बरं वाटते, थोडंसं हलकं वाटतं. पीस ज्याला म्हणू शकतो ना आपण, पीस. तर तो एन्जॉय करण्यासाठी मी आलो आहे. माझ्या घरापासून हे लोकेशन अंदाजे 50-1 किलोमीटर आहे. एकटाच आलो आहे. मला एक बाबा भेटलेला आत्ता, तुम्हाला ह्याच्यामध्ये नाही दिसू शकत. मला एक बाबा भेटले होते आत्ता. ते हे धरण आहे ॲक्च्युली, तर या धरणामध्ये ते जाळी टाकण्यासाठी आले होते आणि त्यांची जाळी टाकून आली. ते माझ्याकडे आले, मला म्हणले एकटाच आला का? तर मी म्हणलं हा बाबा मी एकटाच आलो आहे. आणि ते म्हणले जोडी, म्हणलं जोडी नाही, म्हणलं जोडी नाही. ते म्हणले हे पटलं मला की तू एकटाच आलाय म्हणून. एक मिनटं काय तिथं चिक्कले. हां, तर ते म्हणले हे पटलं मला तू एकटा आला म्हणून, कारण ते म्हणतात तिथं जास्त करून मुलं मुली हे कपल जोडीने येतात आणि ते धिंगामस्ती घालतात वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते म्हणत होते इथं जो हे दिसतंय का ब्रिज, तिथं काहीतरी मुलं धिंगामस्ती घालत होते वाटतं आणि त्यांचं काहीतरी पाय घसरला आणि ते काकांनी वाचवायला असं सांगत होते. तर काहीच हे एवढं छान प्लेसेस आहेत, निसर्ग आहे, तर इथं येऊन घाण करून घाण वगैरे करू नका. थोडंसं तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये पण थोडंसं तुम्ही हे घेतलं पाहिजे, ब्रेक घेतला पाहिजे आणि थोडंसं असं निसर्ग एक्सप्लोर केला पाहिजे. काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. फक्त तुम्ही निसर्ग एक्सप्लोर करताना आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, आपल्यामुळे तर गावकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामुळे आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो, एक्सप्लोर करायला जातो, तिथं घाण कचरा वगैरे काही झाले नाही पाहिजे. तिथं तुम्ही पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन जात असताल किंवा काही घेऊन जात असाल कचरा, तर तिचे रॅपर्स, चॉकलेटचे रॅपर्स, कुरकुरे वगैरे जे काय असतील पाण्याच्या बॉटल, ते तुम्ही आणले ते तुम्हीच घेऊन जावं. बाकी काही नाही. असंच मस्त वाटतं. एकटाच आहे मी इथं जवळपास. असं थोडं बीच वाईब्स असं वाटते मला. थोडंसं मजा येते, पण मस्त वारं सुटलं. केस पण वाटत आहे माझी केस. तिथे थोडी भीती पण वाटते बरं का. एकटाच आहे मी इथं. सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटते. मी नाव नाही घेणार. आणि आज शनी अमावस्या पण आहे, तर मजा येते. बघू अजून काय करते मी. आणि मी प्रयत्न करीन हा व्लॉग टाकण्याचा. मला भरपूर जण म्हणतात तू दुष्काळी आहे. दुष्काळी म्हणजे कधीच्या काळात व्लॉग टाकतो, तर मी प्रयत्न करीन पूर्ण व्लॉग टाकायचा. बघू आपण, ट्राय करा. कुठं चालत राहा माझ्या संग. गाईच, मी तर थांबलोय खरं, पण मला थोडंसं पाण्यामध्ये उतरण्याची इच्छा झाली आहे. पाण्यामध्ये म्हणजे पूर्ण पोहायचं नाही मला, आणि ॲक्च्युली मला पोहता पण येत नाही. आणि मी एकटाच आलो आहे, मला कोण वाचवायला पण येणार नाही. आणि मला भीतीच्यामुळे पण वाटते आहे की आज शनी अमावस्या आहे, तर उतरण्याची हे नाही आहे. पाणी तिथपर्यंत, दगडापर्यंत खोल नाही आहे. आणि
उतरण्याची इच्छा नाही, पण जस्ट असं थोडंसं जीन्स थोडीशी वरती करून शूज दिसत का माझे, यस, शूज काढून थोडंसं पाण्यामध्ये पाय टाकावशी अशी इच्छा होती माझी. पण काय करू मला कळत नाही आहे. ते झिपऱ्या वाढल्यात माझ्या आणि ते मला जरा तरी वार लागले तरी ते अनकम्फर्टेबल फील होते मला. आणि ॲक्च्युली मी बाईकवर आलो आहे, बाईकची चावी आणि मी जिथं लावली ना बाईक तिथला माझी बाईक पण एवढी छान दिसते, एवढी सुंदर दिसते. माझी एकट्याचीच बाईक आहे तिथं. मी एक फोटो काढला आणि ॲक्च्युली मी व्हिडिओ पण काढला वाटतं. तर मी हा लॉगमध्ये लावायचा प्रयत्न करेन किंवा माझं इथून माझं मन भरलं ना मी तिथे जेव्हा जाईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आणि ॲक्च्युली मी ते माझं ट्रायपॉड स्टँड पण नाही आणलं की मी माझे फोटो काढू शकेल की काय. मी जस्ट सेल्फी काढलेत आणि यस, मी जस्ट सेल्फी काढलेत आणि माझी इच्छा आहे एवढं छान वातावरण झालं आहे, असे 1-2 फोटो मस्त छानपैकी. जास्त करून मी पण इंस्टा पोस्ट वगैरे काही करत नाही आणि स्टोरी वगैरे माझे पण जास्त काही नसतात. पण हा एवढा भारी सीन आहे ना भाई, मी एकदम फॅन, म्हणजे असं प्रेमात पडलं अक्षरशः. तर पण माझ्या पाण्यात उतरण्याची इच्छा आहे, काय करू मला समजत नाही आहे. थांबा मला 5 मिनटं द्या, मी विचार करतो आणि तुम्हाला सांगतो की मी पाण्यात उतरलो की नाही. कंटिन्यू करा. मी इथं चालतोय पण हा पूर्ण चिखल आहे, दिसतंय का तुम्हाला? हा चिखल आहे. माझा शूज नवीनच आहे, खराब झाला माझा शूज. आणि चिखल. थांबा 1 मिनटं. आणि मला कंट्रोल नाही करू शकत आहे काहीच आणि मला जायचं आहे पाण्यामध्ये. तर मी शूज काढतो थोडंसं ड्राय प्लेसवर. आलं पाय खराब होतील पण ठीक आहे, ट्राय करू आपण. 2 मिनटं थांबा, मला थोडंसं भेटू द्या. हां, गाईचा का चिखल लागलाय सगळा. मला जाताना एक मंदिर लागणार आहे गाईज. हां, तर गाईज जाताना मला एक मंदिर लागणार आहे. जर मी त्या मंदिरात गेलो तर तुम्हाला ते लोकेशन 100% कळून जाईन. तर बघू, मी गेलो तर ते मंदिरात जाईन. आणि थांबा, मी 2 मिनटं, मला शूज काढू द्या आणि मी थोडंसं पाण्यामध्ये जाऊन आलो. 2च मिनटं थांबा. पाण्यामध्ये थांबले, खूप बरं वाटतंय. आता मी थोडंसं 5 मिनटं पडलो ना सगळं चिखलच होणार आहे. लय बरं वाटते गाईच. एकट्याने येण्याचं डिसिजन मलाच तर वाटते मी बरोबर घेतलाय. मस्त वारा सुटले, संध्याकाळची वेळ, खूप बरं वाटते. थांबा तुम्हाला लाटा दाखवतो. लाटा कसं आहे, वाईब आहे का नाही काहीच. ह्या जर लॉगला आहे ना 1000 व्ह्यू जर आले ना या लॉगला, तर आयुष्यपत मी अजून असे छान पाय फसायला लागला माझा. आयुष्यपत या लॉगला जर 1 मिनटं, मला फ्रंट कॅमेरा गाईज, जर या लॉगला जर 1000 व्ह्यू जर आले तर मी तुम्हाला अजून याच्यापेक्षा छान प्लेसेस ज्या हिडन आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. तर आपलं टार्गेट राहील 1000 व्ह्यू आणि ॲटलिस्ट 100 लाईक्स तरी, 100 लाईक्स तरी टार्गेट राहील आपलं. आणि माझी गाडी दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट. ही बघा आपली धन्नो, दिसली का तुम्हाला? इथून थोडंसं नाही छान दिसत आहे. तर गाईज आपल्या जर या व्हिडिओला 1000 व्ह्यू आणि जर 100 लाईक जर आले आणि ॲटलिस्ट 10 कमेंट जर एक्सेप्ट करतो, जर 100 लाईक्स, 100 व्ह्यू, 1000 व्ह्यूज आणि जर 10 कमेंट जर आले तर मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा छान आणि अजून वेगळं निसर्गरम्य ठिकाण मी तुम्हाला एक्सप्लोर करीन. आणि डोम डॅमचे जे हाल झालेत जे आत्ता, ते ह्या ठिकाणचे नाही होणार, पण त्या रिलेटेड मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि पुढच्या 1 महिन्यात पावसाळा पण चालू होणार आहे, तर आपण नक्कीच ह्याच्यापेक्षा छान आपण निसर्गरम्य ठिकाण, पावसाळ्याचे ठिकाण, गड किल्ले, धबधबे
तर अशा आपण छान छान एक्सप्लोर करू. तर ब्लॉगचा एंड मला तर वाटते केला पाहिजे. आणि मी जर त्या मंदिरामध्ये गेलो तर मी एक छोटासा व्हिडिओ टाकेन त्याचा. माझी इच्छा आहे जायची, पण त्याच्यामागे एक कारण आहे. पण बघू, जर मी गेलो तर ते ठिकाण नक्की टाकेन. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जे माहिती असतील असे ठिकाण जे हिडन आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, किंवा मला डायरेक्ट मेसेज करू शकता. माझं इंस्टाग्रामचा ID आहे pratik.sonone.22. तर थँक्यू, बाय बाय. गाईज, हे भरलेले शूज घेऊन मी चाललोय माझ्या गाडीपाशी आणि तिथे गेलो मी घालून. आय होप तिथं जास्तवर एक सुद्धा काटा मला टोचू नये याची मी काळजी घेईन व्हिडिओ बनवता. आणि मचाली गाईज, एकटं या कधी कधी एकटं येऊन स्वतःची वाईब्स, थोडंसं टेन्शन म्हणा, डिप्रेशन म्हणा, जे काय असेल. मी खूप या अँगलने खूप घाण दिसतोय, पण ठीक आहे. तर मी काय म्हणत होतो, तर एकटं या, थोडंसं स्वतःची कंपनी एन्जॉय करा. वॉक मागाशी जे निघाला होता, पण हे मला भारी वाटते. असं घाण झालेले शूज असे घेऊन चाललोय मी, म्हणजे ते. आणि सनसेट झालं नाही अजून, पण मला लांब जायचं आहे, तर निघालं पाहिजे आपण लवकर. तर मजा आली गाईच. आणि मी जर गाडीजवळ चाललोय, चालूच ठेवा. मी एकदा इथून एक जवळनं गाडीचा व्ह्यू दाखवतो, तिथे गेलो एकदा, परत बोलू आपण. तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पर. वाव, हे बघा गाईच कशी दिसतीये, मस्त का नाही? कसं आहे रोड प्रेझेन्स, कसं आहे, छान दिसते का नाही काही? असा फोटो ह्या अँगलने असा फोटो काढू वाटते मला. थांबा एक मिनटं, मी फोटो काढून आलो, मला कंट्रोल नाही. थांबा एक मिनटं, असं थांबा. येस फोटो काढला. थांब, 360 व्ह्यू देतो माझ्या गाडीचा. आपल्या गाडीचा नंबर विचारायचं, बघून घ्या. वाव. येस, आयकॉनिक. कसं आहे तिकडं सनसेट, इकडे माझी गाडी. प्रेमात पडले मी गाडीच्या माझ्या. तर एवढ्या वरच्या अँगलने मी गोरा येतोय, मला आत्ताशी कळतंय. तर काहीच मी निघतो, हे माझे शूज आणि आवरतो. बाय बाय. मग मला कसा फोटो काढतो. तर बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. शनिवार रविवार तोपर्यंत मला नवीन चांगलं प्लेस, कारण मी सोमवार ते शुक्रवार जॉबच्या ह्याच्यामध्ये बिझी असतो. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत